की जय. इन्कलाब. जिंदाबाद. या सगळ्यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी हेतू एकच, स्वातंत्र्य. तर झेंडा वंदनाचा कार्यक्रम इथं पार पडलाय असं मी जाहीर करते. खरं सांगायचं ना तर आज झेंडा वंदनाचा कार्यक्रम लहान लहान शाळेतल्या लेकरांसाठी होता, पण ती लेकरच कुठं दिसत नाहीयेत. ती आलीच नाही कारण त्यांना माहितीये का आपली शाळा कुठे असणार आहे तर भूताच्या माळावर. म्हणून आधीच घाबरली ती लेकर आणि आलीच नाही. तर आमची सुनबाई इंद्रायणी गाव बदलू पाहते. ही तो गावामध्ये शिक्षणाचं बीज पेरू पाहते. त्यासाठी तिनं घरातले कामधंदे सोडून दिले आणि अथक प्रयत्न करते. आणि माझी तिला साथ आहे, त्यासाठी तिचं कौतुक पण करते बरं का मी. हा सुनबाईने प्रचंड प्रयत्न करून त्या शाळेसाठी जागा मिळवलेली आहे आणि या कामात आमच्या व्यंकट भाऊजींनी तिला मदत पण केली. त्यासाठी त्या दोघांचंही भरपूर भरपूर अभिनंदन. व्यंकट भाऊजी अभिनंदन बर का. आमच्या सुनबाईंनी यासाठी अथक परिश्रम घेतले, पाठपुरावा केला, शिक्षण मंत्र्यांना भेटली, त्यानंतर आपल्या पालकमंत्र्यांना भेटली आणि त्यासाठी मी आमच्या सुनबाईचं सुद्धा कौतुक करते. इंद्रायणी केलं बरं का तुझं कौतुक. आमच्या सुनबाईंनी मोहितरावांना चॅलेंज दिलं आणि आता ती ते चॅलेंज पुरं सुद्धा करते. इंद्रायणी तुझं कौतुक बरं का त्यासाठी सुद्धा. पण आपलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तिनं गावच्या लेकरांचा बळी देऊ नये इतकंच माझं म्हणणं आहे. शाळेची जागा ही भूताच्या माळावर आहे हे कोणीही विसरता कामा नये आणि ही जागा लेकरांसाठी जीवघेणी ठरू शकते. सुनबाई आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, चॅलेंज पूर्ण करण्यासाठी गावातल्या लोकांचा बळी देणं हे अन्यायकारी आहे आणि अमानुष आहे. आता मोहितरावांना हे काय माहिती नसेल का, पण मोहितरावांनी हे त्यांना माहिती असून सुद्धा शाळा तिथं उभारण्याचं नाकारलं. कारण ती शाळा उभारणं धोक्याचं ठरू शकतं हे त्यांना माहिती होतं. मोठं यश येतं तेव्हा मोठ्या जबाबदाऱ्या पण येतात आणि म्हणूनच आपण असा धीरोदत्त लोककल्याणकारी सरपंच निवडून दिलेला आहे. आणि असा सरपंच निवडून दिल्यानंतर आपण त्याच्यावरती शंका घेणं म्हणजे ते हे त्याला काय म्हणतात ते. मोठे भाई मी बोलू, तुला माहितीये का मला काय म्हणायचंय ते. नाही मोठे भाई तुम्हाला काय बोलायचं ते मला नाही कळलं, पण मला काय बोलायचं ते मला कळलं. 2च मिनिटं गेली, जास्त वेळ घेणार नाही. थँक्यू व्हेरी मच. आमच्या सासूबाई बोलतायत. थकल्या असतील. अगं बाई थँक्यू मोठे भाई. रामकृष्ण हरी. सासूबाई पाणी देऊ. तुम्हीच प्या. विठुरायावर माझी श्रद्धा आहे आणि शिक्षणावर निष्ठा, म्हणून अंधश्रद्धेवर अंधविश्वास ठेवून मी हाती घेतलेलं शाळेचं काम थांबवणार नाही.
तुम्हा सगळ्यांना मी प्रॉमिस केलं होतं, विठूच्या वाडीत शाळा उभी राहणार. शाळा कुठे उभी करणार? भूताच्या माळावर? हो मोठ्या बाई, सरकारनं जमीन तिथंच दिली ना, शाळा तिथंच उभी राहणार. आज स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर शाळेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू. तेव्हा सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. मोठ्या बाई काय बोलायली ही? आजच्या दिवशी काय अभद्र बोलतीस तू? मोठ्या बाई, अभद्र काय आहे? उलट आजचा दिवस तर योग्य आहे. तिथं जर शाळा झाली तर समाजात असलेल्या अंधश्रद्धेच्या बेड्या तुटून पडतील आणि लोकांचे विचार खऱ्या अर्थानं स्वतंत्र होतील. आणि भूताचा माळ विठूच्या वाडीची शाळा म्हणून ओळखल्या जाईल. विठुरायाचा आशीर्वाद आहेच, तुम्हा सगळ्यांचा या असू द्या. मोठ्या बाई, तुमचा या आशीर्वाद असू द्या बरं. राम कृष्ण हरी. भारत माता की जय! भारत माता की जय! मोहितराव बोडके पाटील, तरुणाईचा श्वास, विकासाचा ध्यास म्हणजे मोहितराव बोडके पाटील. जनतेच्या मनातला नेता, युवा शक्तीचा खरा चेहरा म्हणजे मोहितराव बोडके पाटील. अशी अशी घोषणा द्यायची अख्खी पब्लिक. पण तुमच्या सुनबाईनं पारखिंडार पाडलंय आमच्या पब्लिसिटीचं पारखिंडार. हो मोठ्या बाई, अहो बघताय ना काय करते तुमची सुनबाई. तुमची सुनबाई ना आमच्या करिअरची पार वाट लावायला निघाली आहे. आणि आम्ही जर बुडालो ना तर तुमच्या पण करिअरची नाव बुडणार आहे. दिसतंय ना तुम्हाला? आंधळी नाहीये मी. मग करा करा काहीतरी. गावात जर शाळा उभी राहिली ना तर उत्पन्न धोक्यात येईल आमचं. सगळं सगळं सिंडिकेट बिघडल. पण आमच्या सरपंच पदाला जर कुणी आव्हान दिला ना तर मग दिलं ना, आधीच दिलंय. फार कचरा करून टाकलाय तुमचा. मोठ्या बाई, हा, आवेश योग्य ठिकाणी दाखवायचं, नाही तर तोंडावरती पडा. मोठ्या बाई, आता तुम्ही आम्हालाच तुम्हालाच सांगते, तुमच्या माणसांना कामाला लावा. गावभर त्या कार्टीची बदनामी करा. अख्खं गाव तिच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. तिचे सगळे प्लॅन, तिच्या सगळ्या योजना उधळूनच लावा. काही झाले तरी शाळा होता कामा नये. येतंय ना तुमच्या लक्षात?